गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता काल होती यात्रेचा काही ब्लॉग नाही बनवला. हे पाहू शकताय इथं 2-3च गाड्या राहिल्यात. आता लय लोक येतात यात्रेला, पण ब्लॉग नाही बनवला मी काल. काय आता आज काय झालं, काल यात्रा होती, मेन आमची मोटरच बंद पडली. तर आज मोटर काढायचा प्रोग्राम आहे. तर त्या साईडलाच काढायची बहुतेक मोटर, खालच्या साईड रोडलाच जाऊ दे. पण आबा ते आज नया टाका येणार आहे. ते JCB येऊ दे की. अहो नाही वळती नाही, घरात घे इकडून घ्या आतमधनं. ते तिथं नया टाका येणार आहे. काल टाकले जेवढे झाले तेवढे ना, आज बाकीचे टाकणार आहे. हा रस्सी आताच गेली, निघती तसं काय मित्रांनो. तर फायनली मोटरपाशी आलोय. लय गचपणात होतं सगळं, हे काढलं लक्षातच नाही व्हिडिओ काढायचा. आणि काय झालं, रस्सीच तुटली. आता पायपावरच मोटर वाढायला लागणार, पायपावर केबल. तर बघूया, अजून एक जण पाहिजे होतं. साधारण 60-70 फूट वडली मोटर. तर जवळपास 280 फुटापर्यंत मोटर आहे. आम्ही तिघंच आहे. 2 जण पाईप ओढतात, 1 जण रस्सी ओढतात, आणि तिकडे पप्पा ते पाईप ओढतात. असे 4 जण आहे. तर चला, तुम्हाला टाईम लॅप्समध्ये दाखवतो. दम लागला मला. हां 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 बरं ठीक आहे. बस हा, आईला बोलावतो मी. फोन पडल फक्त. ड्रम भरलाय मित्रांनो, तर मोटर आली होती. लई शेवटी रस्सीमुळं अडकून बसली होती. जेव्हा आयडिया लावून आम्ही काढली, आमचा पॉवरमॅन आदित्य आल्यावर लगेच झालं जरा. हां चला, तुम्ही नका काय गोष्ट सांगा. मित्रांनो, तर इथं पाईप कट केला. इकडं थोडा हे झाला होता, पाईप फुटला होता एकदम. मित्रांनो, तो जॉईंट देऊन झालाय. काढायला पाहिजे मेन. थांबा 2 मिनिट. सोड. पाईप हे झाले का? ती काय झालंय, नट स्लिप झालाय. स्लिप नाही झाला. असं दर आडवं, असं धरायचं. मेकॅनिकल कोर्स केल्यामुळे ह्या पोराला जरा जास्त येते बरं. पण आपल्या गाड्या दुरुस्त करायचं, टायर टोक बदलतंय ना, त्याचा फायदा नाही पाहिजे खरं. त्यातले पैसे पण पोरं करतो की. आता घेऊ देतो की करून रिमा बदल. नाही ना, आता परत चालू करायला लागेल. काय होतं बाळा, आपण केलं ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी शोरूममधून ब्लॉग चालू करतोय. 4-5 दिवसापासून आपलं मेंटल हेडेक झालं आहे ना. बघू शकता अशा प्रकारे आपलं इंजिन खोललेलं आहे. शोरूमवाले करून देतील, पण त्याला महिना लागेल. तर मला महिनाभर थांबायला वेळ नाही आहे. तर मीच माझ्या खायचं इंजिनचं काम करतोय. बाकीचा जो मेंटेनन्स आहे तो शोरूमकडून घेऊ, आणि ठीक आहे. बाकी मग काय नाही, जे लेबर चार्ज आहे आणि गाडीचं ही किरकोळ करतोय ते ह्याच्याकडून घेऊ. बाकीचं इंजिन कामचं मटेरियल मी आणतो माझं. चला जाऊया. मित्रांनो, तर शोरूममधनं आलोय आता. आणि आपण काय केलं, शोरूममधनं तर म्हणतात ते करून देतो, पण त्याला लई टाईम लागतोय. तर त्यासाठी काय करतोय मी, मला जायचं 1 तारखेला, त्यामुळे नाही हे सगळं रिपेअर करून जर त्यांनी नाही दिलं तर तयार ठेवतोय.
लगेच जोडायला म्हणलं तर तो माणूस म्हणला 2 तासात जोडून देतो फिटर. तर त्यासाठी आपण पहिलं तर काय आहे, आपला ऑइलचा नट आहे ना तो स्लिप झाला होता, ते एक त्याला एक थ्रेड मारायच्यात आणि बाकी मग हे क्रँक काय म्हणतात, क्रँकच म्हणतात ना, क्रँक, अजून हेड आणि ब्लॉक पिस्टन, त्याला बोरिंग, आणि हेडला काय म्हणतात त्याला लॅपिंग करायचं, वॉल लॅपिंग असं काम करायचे. तर चला ही घेऊन जाऊ, उद्या ते भेटेल अशा हिशोबाने गाडी. आज हे मटेरियल दिलं, उद्या जोडल. मित्रांनो तर झालंय आपलं काम आता, आणि जे आपण आणलं होतं 4 आयटम होते, 40 झाले. मिस्त्री 2 मिनिट. चला शब्बीर भाई चला. तुमचं नाव काय विसरलो मी? दयाराम माने. माने माने. मित्रांनो तर फायनली जे सामान आपलं दिलं होतं रिपेअरसाठी ते सगळं घेऊन आलोय रिपेअर करून. तर ह्याची स्टोरी मी नाही वेळ मला घरी गेल्यावर सांगेल. आपलं मी 41 डिग्री टेम्परेचर आहे. तर चला अशा पद्धतीने आहे. तर हे सर आहेत, ते म्हणतात देतोय करून. काय नाव तुमचं? रणजित पवार सर. तर ते म्हणतात आजपर्यंत आज इंजिनचं होईल का? आज अख्खंच होईल ते बाकीचं उद्या का? बरं उद्या फायनल घेऊन जाईल का मी गाडी? चल मित्रांनो तर फायनली निघतोय आता शोरूममधनं. लईच काळा दिसतंय. अशा प्रकारे इंजिन जोडले आणि होईल अर्ध्या तासात जोडून. तर हे काय आज भेटणार नाही आपल्याला, उद्याच भेटणार आहे. तर चला जाऊया. चला 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 चला. मित्रांनो तर उद्या आपल्याला आपली गाडी भेटेल हातात असं वाटतंय, कारण आज मी नव्हे जेवढं सामान लागत होतं ना तेवढं सगळं सामान नव्हे, म्हणजे जे पार्ट इंजिनमधले रिपेअर करून आणायचे होते ते सगळे पार्ट नव्हे आपण रिपेअर करून आणून दिलेले आहेत शोरूममध्ये. आणि आता नव्हे फक्त इंजिन जोडायचं आहे, आणि काही छोटे मोठे पॅकिंग वगैरे ते शोरूममधले टाकतात. अशा प्रकारे ते इंजिनचं काम होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग जे सर्व्हिसिंगमध्ये चेंज पॉकेट बदलणे, पुढची लाईट बदलणे आणि बाकीचं जे काम आहे ते शोरूमकडनंच होणार आहे. अशा पद्धतीने सगळंच व्हायला पाहिजे होतं शोरूमकडून. अजून मला ते स्टार्टर मोटर टाकायची होती, शॉक ऑब्सर टाकायचे होते, पण ते नाही म्हणतात. ते म्हणतात अजून थांबायला लागेल 15 दिवस तुम्हाला. मग तुमचं ते मी कंपनीकडे पाठवलं, मग अप्रुव्हल आल्यावर मग तुम्हाला तुमचं फ्रीमध्ये गाडी होईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण ती बी गॅरंटी नाही आहे 15 दिवस थांबायला, आणि माझ्याकडे वेळ नाही आहे 15 दिवस थांबायला. आपण 1 मेला नवीन ट्रिपला निघणार आहे. तर बघूया आता कसं होतंय. आज आपण आपली स्प्लेंडर गाडी घेऊन गेलो होतो, आणि मी काय झालं होतं हेल्मेट ह्याच्यातच ठेवलं होतं शोरूममध्ये ज्या दिवशी गाडी जमा केली होती. त्यामुळं बिना हेल्मेटचं गोप्रो हेल्मेट असला तर गोप्रो कॅमेरा हेल्मेटला असतो, मगच रेकॉर्ड होतं. तर हेल्मेट नसल्यामुळं काही रेकॉर्ड पण केलं नाही, काहीच नाही आहे. आता जाताना मी हेल्मेट घेऊन जाणार आहे, त्यावेळेस तुम्हाला एखादी क्लिप दिसेल. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढच्या ब्लॉगमध्ये मी 100% गाडी घेऊनच जाणार. मित्रांनो तर फायनली बारामतीतनं निघालोय आता. पेट्रोल टाकतो 150.